सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी मानसी। आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये। कोपरगाव विधानसभा मतदारसंघाची भारतीय निवडणूक आयोगाच्या नियमानुसार बुधवार दिनांक 30 ऑक्टोबर 2024 रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी पूर्ण झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सायली सोळंके यांनी दिली। त्यावेळी माहिती देताना पुढे त्या म्हणाल्या की कोपरगाव विधानसभा मतदारसंघाकरता एकूण 30 प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात आली असून त्यापैकी 19 उमेदवारांचे 29 नामनिर्देशन पत्र ही वैध ठरवण्यात आली आहे, तर किशोर मारुती पवार यांचा अपक्ष अर्ज हा स्वाक्षरी अभावी अपात्र ठरवण्यात आला आहे। कोपरगाव मतदारसंघात एकूण 6 राजकीय पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून येत्या 4 तारखेला माघार प्रक्रिया पूर्ण झाल्यावर दुपारी 3 वाजेनंतर उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी सायली सोळंके यांनी पत्रकार परिषद घेत सांगितली आहे। दिनांक 22 ऑक्टोबर 2024 ते 29 ऑक्टोबर 2024 पर्यंत आपण नामनिर्देशन पत्र दाखल केलेली आहेत। त्यामध्ये एकूण 30 नामनिर्देशन पत्र व 20 उमेदवारांनी आपली उमेदवारी सादर केलेली होती। आज दिनांक 30 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता छाननीची वेळ ठरवण्यात आलेली होती। त्यामध्ये एकूण 29 नामनिर्देशन पत्र ही वैध ठरवण्यात आलेली असून एक नामनिर्देशन पत्र हे अवैध ठरवण्यात आलेले आहे। अवैध ठरवण्यात आलेले नामनिर्देशन पत्राचा अनुक्रमांक हा 29 एले 2024 आरो हा असून उमेदवाराचे नाव हे किशोर मारुती पवार हे आहे। पक्षाच्या वतीने किती एबी फॉर्म भरण्यात आले, किती उमेदवार आहेत? 219 विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 6 पक्षांच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले आहे। त्यामध्ये एक बहुजन समाज पार्टी, एक नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, एक नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट, एक बळीराजा पार्टी, एक राष्ट्रीय समाज पक्ष व एक वंचित बहुजन आघाडी असे 6 नामनिर्देशन पत्र हे पक्षाच्या वतीने सादर करण्यात आलेले आहे। चिन्ह वाटप कधी होणार आहे? आज रोजी 4 प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवार हे त्यांचा उमेदवारीचा अर्ज 4 नोव्हेंबर 2024 रोजी 3 वाजेपर्यंत माघार घेऊ शकतात। त्यानंतर 4 नोव्हेंबर 2024 रोजी 3 वाजेनंतर चिन्ह वाटप सुरू होईल। ज्या कॅन्डिडेटचा अर्ज आज रिजेक्ट झालेला आहे त्यांनी एकूण प्रस्तावकांची तपशील तसेच स्वाक्षऱ्या केलेल्या नव्हत्या। त्यामुळे लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951च्या अंतर्गत कलम 33(2)(c) अंतर्गत त्यांचा अर्ज हा रिजेक्ट करण्यात आलेला आहे। अवैध ठरवलेल्या उमेदवाराचे नाव हे किशोर मारुती पवार हे आहे। त्यांनी दिलेल्या ॲड्रेसनुसार बाजारपेठ पुंतांबा येथील ते आहेत। शेवगाव शहरात दीपावलीच्या आगमनापूर्वी खंडोबा मैदान शेवगाव येथे फटाका स्टॉल मोठ्या प्रमाणात लागले असून या ठिकाणी फटाके घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे। धूमधडाक्यात दिवाळी साजरी करण्यासाठी दिवाळीचे प्रमुख आकर्षण म्हणजे फटाके। फटाक्यांच्या विक्रीसाठी नगर परिषदेने खंडोबा नगर शेवगाव येथे स्टॉल लावण्यास परवानगी दिली आहे। तुर्तास ग्राहकांची गर्दी कमी आहे, मात्र पुढील 2 दिवसात गर्दीचा उच्चांक होईल अशी आशा फटाके विक्रेत्यांमध्ये आहे। याच ठिकाणी स्टॉल लागले असून अनधिकृतपणे फटाके विक्रेत्यांवर प्रशासनाने कारवाई करावी व फटाके विक्री करू देऊ नये अशा मागण्या फटाके स्टॉल विक्रेते करत आहे। शेवगावमध्ये फटाका स्टॉलचं हे केलेलं आहे खंडोबा नगरमध्ये। त्याच्यात नगर परिषद दरवर्षी प्रमाणे निलाव घेतात। ते निलावामध्ये त्याच्यावर निलावावर 18% GST पण घेते, पण इथं नगर परिषद सुविधा देत नाही। इथं एवढे मोठे 40 याच्यावर स्टॉल आहेत, 40 स्टॉल आहेत
पण या स्टॉल मध्ये कुठं फायर ब्रिगेडची गाडी नाही, कुठं सुविधा नाही, काही नाही. लाईटची पण एवढी खास व्यवस्था नाही बुवा इथं, नाही का. लहान मुलं वगैरे असतात, फायर ब्रिगेड पाहिजे नाही एवढ्यासाठी, नाही का. एवढे स्टॉल वगैरे आहेत त्यासाठी. आणि आता आजपासून सुरू होईल गर्दी. शरद पवार यांनी उमेदवारी नाकारल्यामुळे महाविकास आघाडीतून महाआघाडीमध्ये सहभागी झालेले नगर तालुक्यातील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माधवराव लामखडे यांनी 8च दिवसात काडीमोड करत पुन्हा घरवापसी केली. बारामतीमध्ये घडलेल्या नाट्यमय घडामोडीत लामखडे यांनी पुन्हा शरद पवार गटात प्रवेश करत राणी लंके यांच्या प्रचारात सहभागी होण्याची घोषणा बारामतीमध्ये केली. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत बुधवारी उमेदवारी अर्ज छाननीचा दिवस होता. अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघात अर्ज छाननीनंतर 259 उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र वैध ठरवण्यात आले, तर 30 उमेदवारांची नामनिर्देशन पत्र अवैध ठरवण्यात आली आहे. 4 नोव्हेंबर पर्यंत अर्ज माघार घेण्याची मुदत आहे. त्यानंतर लढतीचे चिन्ह स्पष्ट होणार आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे खरीप आढावा रब्बी नियोजन बैठक महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पी.जी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीमध्ये विद्यापीठातील सर्व संशोधन केंद्रातील खरीप बीज उत्पादन पिकांचा आढावा घेण्यात येऊन रब्बी हंगामातील कांदा, गहू, हरभरा व करडई या बीज उत्पादन पिकांचे मूलभूत प्रमाणित सत्यप्रत आदी वाणांचे उत्पादन कोणत्या ठिकाणी व किती क्षेत्रांवर घ्यावायचे याबाबत सखोल चर्चा करण्यात आली. सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती. तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध. तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगातर्फे नियुक्त निवडणूक निरीक्षक, निवडणूक पोलीस निरीक्षक आणि निवडणूक खर्च निरीक्षक यांनी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील निवडणूक तयारीचा आढावा घेतला. दरम्यान जिल्ह्यातील 2032 मतदान केंद्रावर मतदानाच्या दिवशी प्रशासनाची वेबकास्टिंगच्या माध्यमातून नजर राहणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी दिली. श्रीरामपूर तालुक्यातील वळदगाव येथील धुमाळ वस्ती, गारडे वस्ती, बनकर वस्ती, आगरकर वस्ती, शेख वस्ती परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला असून ग्रामस्थांची झोप उडाली आहे. जंगलात संचार करणारे बिबटे गेल्या काही वर्षापासून नागरी वस्तीत येऊन जनावरे व माणसांना लक्ष्य करत असून रविवारी येथील सागर सुधाकर आगरकर हे रात्री मोटारसायकलवर त्यांच्या शेतातून घरी चालले असताना बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. देशातील सहकारी साखर कारखान्यांसाठी मापदंड ठरलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने कायम सभासद ऊस उत्पादक शेतकरी व कामगार यांचे हित जोपासले असून दीपावली निमित्त 19 कोटी रुपये बँकेत वर्ग केले असल्याची माहिती अध्यक्ष बाबासाहेब ओहळ यांनी दिली आहे. विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने आर्थिक शिस्त, पारदर्शकता, काटकसर व उत्तम गुणवत्ता यामुळे संपूर्ण देशामध्ये आदर्श निर्माण केला आहे. ज्यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद दिले त्यांचा विश्वासघात केला. उमेदवारी मागण्यासाठी माझ्यासाठी सोबत होते, मात्र त्यांनी विश्वासघात केला आणि उमेदवारी मिळवण्याचे सांगत विश्वासघातकी लंगे यांना कदापि माफ करणार नाही. लंगेंचा पराभव अटळ असून त्यांना त्यांची जागा दाखवा, असे आवाहन माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केले. बाळासाहेब मुरकुटे हे भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छुक होते, मात्र नेवाशाची जागा शिवसेना शिंदे गटाला सुटली असून शिवसेनेकडून भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंगे यांना उमेदवारी मिळाली. त्यानंतर मुरकुटे यांनी लगेच उमेदवारी बदलत प्रहारकडून उमेदवारीचा निर्णय घेतला. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क राहुरी विभागाने देवळाली प्रवारा या ठिकाणी हातभट्टी गावठी दारू निर्मिती करणाऱ्या केंद्रावर मोठी कारवाई केली. कारवाईमध्ये एकूण 7 गुन्हे नोंद करून 7 जणांना अटक करण्यात आली आहे. 2890 लिटर रसायन, 130 लिटर हातभट्टी गावठी दारू नष्ट करण्यात आली. गुन्ह्यात एक दुचाकी जप्त करण्यात आली. या कारवाईत सुमारे 2 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सायद्र टॉप 10 न्यूज मध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.